सातारा जिल्ह्यातील कोणतं गाव साहेब तुमचं? सुरू, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील. काय नाव तुमचं? प्रदीप गोपाळ गायकवाड. मुलाचं नाव? प्रथमेश प्रदीप गायकवाड. बरं बरं. काय शिक्षण आहे मुलाचं? बीकॉम MBA. MBA झालेलं आहे. आणि कुठे जॉबला आहे सध्या? ADFC मध्ये आहे. ADFC मध्ये जॉबला आहे. हे घर तुमचं स्वतःच आहे का? होय. हे छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास येथे अथर्व रॉयल सोसायटी आहे. त्या अथर्व रॉयल सोसायटीमध्ये हा त्यांचा फ्लॅट आहे. अशी सोसायटी आहे आणि हा त्यांचा टेरेस आहे. आपण सगळं घर बघू ना. कसं माझं कामाची पद्धत, मुलाचं घर दार फॅमिली सगळं दाखवतो. हां, तुम्ही मुंबईला राहतात, घराची टापटीप नसेल काही हरकत नाही, जे आहे ते दाखवून देऊ. हे असं त्यांचं किचन आहे. साहेबांनी प्रेमानं हाताने चहा बनवला. आता घरचे मंडळी आणि मुलगा त्यांचा मुंबईला आहे. ते इथं आज भेटीसाठी आले होते. हे त्यांचं एक बेडरूम आहे. इकडे एक हे एक बेडरूम आहे. हे दाखव. मोठं असं वॉशरूम आहे. इकडे एक वॉशरूम आहे. आणि अशा पद्धतीचं हे 2 BHK. हे देवघर पण आहे. मस्त देवघराला जागा आणि असा मोठा असा हॉल आहे. प्रशस्त असं किती मतलब बराच मोठा हॉल हे दिसतं. असा हा त्यांचा हॉल. हे झालं बीड बायपास येथील अथर्व रॉय ना, अथर्व रॉयल सोसायटीमध्ये हा त्यांचा 2 BHK फ्लॅट आहे. अजून त्यांचं दुसरीकडे कुठं इथंच ए बिल्डिंग मध्ये पण एक 2 BHK फ्लॅट आहे. 2 फ्लॅट आहे. गावाकडे शेती आहे आणि मुलगा सध्या मुंबईला आहे. आणि 95चा मुलाचा जन्म आहे. मे 95चा जन्म आहे. मुंबईत नोकरी करणारी असली तरी चालेल, पुण्यात नोकरी करणारी असली तरी चालेल. आई शिक्षिका होत्या, आता मुख्याध्यापक होत्या, आता रिटायर झाल्या. आणि तुम्ही कुठं सर्व्हिसला होते? कोलगेटमध्ये. आणि मॅडम? आनंद भारला विद्यामंदिर. आता त्यांना पेन्शन असेल, तुमचं नसेल पेन्शन, प्रायव्हेट असल्यामुळे तुम्हाला असेल. हे असं वेल सेटल. एकुलता एक मुलगा ना तुम्हाला? एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलीचं शिक्षण चालू आहे, B फार्मसी झालं. आता तिला पुढे MS करायचं. आता मुलगा लग्नाचा आहे. त्यांना काय काय अपेक्षा तुम्हाला? ते कधी तिकडं कधी इकडं राहतील. फार अशी काही जोडप्याला त्रास होणार नाही असं त्यांचं नेचर आहे. आणि ज्यांना असं छोटंसं कुटुंब पाहिजे त्यांनी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा. मी संचालक रावसाहेब सोनवणे. प्रत्येक मुलाच्या मुलीच्या घरी जातो, घरदार फॅमिली बघतो. ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईल, यांची आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक पात्रता असा सगळा अभ्यास करतो आणि त्या अनुरूपतेप्रमाणे देण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 15 वर्षापासून मी हे कार्य करतो. माझ्याकडं 4 मुलं आहे. पाथरीकर, बोरशे, हेमंत आहे, पार्थ सोनवणे हे 4 जण ऑफिस सांभाळतात. तसं पुण्यामध्ये माझ्या 2 मुली आहे. मनीषा पाटील, अश्विनी सोनवणे हे पुण्यातलं ऑफिस बघतात. आणि मी मुलामुलींच्या घरी जाऊन प्रेमाचा चहा, आपुलकीचे नाते जोडण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो. सकाळी 9-10 वाजेपासून तर संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत मी फक्त फिरतीवर असतो. कधी ऑफिसला असतो,
असं वेळेनुसार नियोजन करून मी जात असतो. तर अशी आमची सर्व्हिस आहे. आणि यांची प्रोफाईल ज्यांना योग्य वाटली, आमचं ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी शांग्रीला कॉम्प्लेक्समध्ये आहे. हे मूळ सातारा जिल्ह्यातील आहे, वाई तालुक्यातील. त्यांना तिकडच्या भागातली मुलगी भेटली तरी चालेल, इकडच्या भागातली मुलगी भेटली तरी चालेल, कारण ते आपल्या जिल्ह्यात आले तर ते आपले नातेवाईक झाले. त्यांची सासरोड इथलीच. जालना जिल्ह्यात कोणतं गाव? कडपिंपळगावचे सासरोडे आहे. त्याच्यामुळे ते इकडचे सोयरे झाले. त्यांना इकडचा संबंध चालतो, तिकडचाही चालतो. आणि चांगला स्वभाव आहे, हसमुख मनमिळाऊ परिवार आहे. ज्यांना असं समजदार आणि निर्व्यसनी कुटुंब पाहिजे त्यांनी निश्चित संपर्क करावा.